हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत वालाच्या म्हणजे घेवड्याच्या शेंगा कशा करायच्या, तेही 2 पद्धतीने. तर सुरुवातीला जी पद्धत आहे त्याच्यामध्ये मी शेंगा उकळत्या पाण्यामध्ये शिजवून घेणार आहे आणि दुसरी तेलावरती वाफवून घेणार आहे. तर पहिली पद्धत आपण करूया. त्यासाठी लागणार आहे लसूण, खोबरं आणि कोथिंबीर. तर याचा आपल्याला मिक्सरमध्ये वाटण करून घ्यायचं आहे. हे घेऊया वाटण करून. त्यानंतर आपण काय करणार आहोत, आपलं पाणी गरम करायला ठेवणार आहोत आणि त्याच्यामध्ये या वालाच्या शेंगा ज्या आहेत त्या आपण उकडून घेणार आहोत, शिजवून घेणार आहोत. याच्यामध्ये मी आता या शेंगा टाकत आहे आणि या शिजवून घेते. थोड्या वेळाने शिजल्यानंतर या आपण काढून घेणार आहोत. याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि या शेंगा अशा चाळणीवरती काढून घ्यायच्या आहेत. आता आपण या शेंगांची भाजी करूया. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं. जेवढं तुम्ही तेल खात असाल तेवढं घालून घ्या. आणि आता याच्यावरती आपण काय करूया, थोडीशी जिरं आणि मोहरीची फोडणी देऊया. हे जिरं मोहरी मी घालणार आहे. त्याच्यानंतर आपण जे वाटण केलं होतं लसूण, खोबरं आणि कोथिंबीरीचं, ते आपण याच्यावरती घालून घेऊया. आपली मोहरी आणि जिरं तडतडलेले आपण घालून घेऊया आणि थोडंसं परतून घेऊया. हे असं परतून घेतल्यानंतर यात घालणार आहोत हळद, मीठ चवीपुरतं, जितकं तुम्ही खाता तितकं घाला. आणि आता शेंगा घालून घेऊया. शेंगा घालून घेतल्यानंतर या थोड्याशा याच्यामध्ये मिक्स करून परतून घेणार आहे मी. अशा पद्धतीनं मिक्स करून परतून घ्यायचे आहेत. आता आपण याच्यामध्ये थोडंसं घालणार आहोत धने पावडर. ही आहे धने पावडर बारीक केलेली, ती मी घालून घेतलेली आहे. आता काय करणार आहे, याच्यामध्ये मी घालणार आहे लाल तिखट. थोडंसं परतून घेतल्यावरती याच्यामध्ये थोडासा कांदा लसूण मसाला घरचा तो घालणार आहे. आता याच्यावरती थोडंसं पाण्याचा शिंतोडा मारला आहे, कारण ती खाली लागत होती म्हणून. आणि थोडीशी याच्यावरती झाकण ठेवून परत एकदा थोडंसं 1 मिनिटासाठी मी वाफवणार आहे. पण हे खाली लागू नये म्हणून याच्यात थोडंसं तेल मी अजून साईडनं ॲड करणार आहे. यस. आणि आता ही याच्यावरती झाकण ठेवून 1 मिनिटासाठी मी पुन्हा थोडंसं वाफवून घेते, म्हणजे मसाले आपले छान मिक्स होतील. हे तयार आहे. आता ही भाजी आपण काढून घेऊया. याची भाजी मी पूर्णपणे काढून घेतलेली आहे. ही आपली भाजी तयार आहे. आता आपण दुसऱ्या पद्धतीने पाहूया. त्यासाठी लागणार आहे फक्त लसूण ठेचून घ्यायचं आहे. मी याच्यात खोबरं वापरणार नाही आहे, फक्त लसूण वापरणार आहे. थोडंसं तेल एका कढईमध्ये घालून घेऊया. जिरं मोहरी ही तडतडली की आपण आपला जो ठेचलेला लसूण आहे तो याच्यावरती घालून घेऊ. लसूण थोडासा परतून घ्यायचा. नंतर याच्यावर हळद घातली आहे मी. आता आपल्या शेंगा याच्यावरती घालून घेऊया. कच्च्या शेंगा आहेत ज्या आपल्याला तेलावरती वाफवायच्यात फक्त. त्याच्यात घातलं आहे मी धने पावडर, मीठ चवीपुरतं आणि आता घालूया लाल तिखट. आता हे छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. लाल तिखटच घातले मी, परत थोडंसं तिखट जास्त टाकलं आणि कोथिंबीर टाकली. आता हे असं छान परतून घ्यायचं आहे. तर हे परतून झालं की याच्यावरती थोडासा आपला कांदा लसूण मसाला जो आहे तो वरून टाकलेला आहे.
पुन्हा हे परतून घ्यायचं आहे आणि याच्यावरती एका प्लेटमध्ये पाणी घालून हे नुसतं तेलावरती आपल्याला असं वाफवून घ्यायचं, शिजवून घ्यायची आपली भाजी. तेलामध्ये वाफवून घेऊया आता. ही आता छान अशी वाफलेली आहे ही आपली भाजी. याच्यामध्ये मी काहीच नाही, पाणी वगैरे काहीही घातलेलं नाही. शेंग वाफवली आहे, त्याच्यावरती प्लेट घालून पाणी टाकून ही आपली नुसती वाफवलेली शेंग काढून घेऊया. तयार आहे ही भाजी आपली. तर या दोन्ही भाज्या मी वेगवेगळ्या पद्धतीने केलेल्या आहेत. तर याच्यापैकी कोणती भाजी चवीला जास्त छान लागते? तर दोन्ही भाज्या छान लागतात, परंतु ही जी भाजी आहे नुसती वाफवलेली ती थोडीशी चवीला जास्त चांगली लागते, कारण त्याचा आपण उग्रपणा काढलेला नाही ना. आता मी पुन्हा काय केलं, याच्यामध्ये आपली जी पहिली शिजवलेली भाजी होती पाण्यामध्ये, तिच्यामध्ये थोडा दाण्याचा कूट टाकून पाहिला. नंतर जी वाफवलेली होती त्याच्यामध्ये दाण्याचा कूट टाकून पाहिलेला आहे. तर ज्या भाजीत आपण खोबरं ऑलरेडी घातलं होतं, तर ती भाजी जी आहे आपण त्याच्यात शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर ती व्यवस्थित लागत नाही, त्याच्यात शेंगदाण्याचा कूट टाकू नका. आणि दुसरी जी आपली वाफवलेली भाजी आहे तिच्यामध्ये दाण्याचा कूट घातलेला आहे, तर ती छान लागते. म्हणजे जेव्हा जी भाजी आपण वाफवतो नुसती तेलावर, तिच्यात दाण्याचा कूट घातला तर ती छान लागते. परंतु ज्यावेळेस खोबऱ्याचा घातला त्यात दाण्याचा कूट घालायची गरज नाही. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही ही भाज्या करून पहा, कोणती छान लागते मला सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. नक्की ट्राय करा वेगवेगळ्या पद्धतीने भाजी करून कशी लागते.